भिवंडी वाडा मनोर या 64 किलोमीटर महामार्गाची मोठी दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत कोट्यवधींचा खर्च होऊन देखील रस्ता सुस्थितीत झाला नाही। याकडे शासन प्रशासन लोकप्रतिनिधी व कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व या रस्त्यासाठी जो कोट्यवधींचा निधी पास करण्यात आला त्या खर्चाचा हिशोब मागण्यासाठी श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन पुकारले होते। 26 जून रोजी गुरुवारी श्रमजीवी संघटना आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळालं। या रस्ता रोको आंदोलनाला 26 जून रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरुवात झाली होती। वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका, शिरीष फाटा, कुडूस, डाकीवली, तर भिवंडी तालुक्यातील अंबाडी, नांदिठणे फाटा, कवाड नाका, तर वसई येथील चिंचोटी, कामण, मालोडी येथे जोरदार आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते। आंदोलकांनी दिवसभर महामार्ग रोखून धरला होता। 11 तास उलटूनही हे आंदोलन रात्री सुरूच होते। वाडा येथील खंडेश्वरी नाका येथील दृश्य, हे जे दृश्य आहे ते तुम्ही पाहू शकता। अंधारात हे आंदोलन सुरूच होते। वाड्याच्या खंडेश्वरी नाका येथील आंदोलनात श्रमजीवीचे वाडा तालुका अध्यक्ष भरत जाधव, श्रमजीवी संघटनेच्या राज्याच्या संघटक सचिव प्रशिक्षक सीता घाटाळ, पालघर जिल्हा महिला उपप्रमुख रेखाताई परहाड, श्रमजीवी संघटना पालघर हिनावनगा तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वाडा येथे श्रमजीवी संघटनेच्या महिला हे जे आहे ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। त्यांचे यावेळी अतोनात हाल झाले होते। शौचालय पासून तर सर्व स्तरातून त्यांचे अतोनात हाल झाले होते। मात्र रात्री उशिरा त्यांच्या या आंदोलनाला यश आले। एकंदरीत श्रमजीवी संघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रस्ता रोको आंदोलनाला यशस्वीपणे यश मिळाल्याचा आनंद उत्सव साजरा करून या आंदोलनाची सांगता करण्यात आली। रात्री उशिरा ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून एक पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले। मात्र या दरम्यान चर्चा आणि आंदोलनकर्त्यांचा कार्यालयातच आक्रोश संताप देखील दिसून आला। तर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडून एक पत्र देण्यात आले आहे। त्या पत्रात आंदोलन मागे घेण्यासंदर्भात लिहिलेले असून पुढे त्या पत्रात काय लिहिलेले आहे ते पाहूयात। आज दिनांक 26 जून 2025 रोजी आपले संघटनेमार्फत सुरू केलेल्या भिवंडी वाडा रास्ता रोको आंदोलनाच्या अनुषंगाने संबंधित अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांनी शासनास अहवाल सादर केलेला आहे। आपल्या आंदोलनाच्या अनुषंगाने तसेच आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने तत्कालीन माननीय मंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांनी विधान परिषदेमध्ये दिलेल्या आश्वासनाबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे माननीय मंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 26 जून 2025 रोजी मला दूरध्वनीद्वारे आपणास कळविण्याबाबत निर्देशित केलं आहे। तरी उक्त निर्देशाच्या अनुषंगाने आज 26 जून रोजी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात यावे ही विनंती। जिल्हाधिकारी ठाणे असे या पत्रात लिहिलेले आहे। मात्र या ठिकाणी प्रश्न हा उपस्थित राहतो की आता या रस्त्याचे काम कधी सुरू होईल। पावसाळ्यात तर पूर्ण पाऊस वाहन चालकांचे अतोनात हाल होतीलच, यात काही शंका नाही। तसेच जीव घेण्या या रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारताच येत नाही। त्यामुळे आता पावसाळ्यात काम तातडीने होणे शक्य आहे का? तसेच या खड्डेमय रस्त्यामुळे आतापर्यंत अपघातात अनेक लोकांचे बळी गेले आहेत, त्यांचे प्राण परत येतील का? असे अनेक प्रश्न फक्त आणि फक्त या रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारांमुळे उपस्थित होत आहे।
मात्र आता या प्रकरणी काय कारवाई होते ते तर पाहावंच लागणार आहे। सांगायचा उद्देश हाच की कोट्यवधी निधी खर्च करून रस्त्याचे काम चांगले दर्जाचे तरी करा, निकृष्ट दर्जाची कामे करून वारंवार मलमपट्टीचा विषय कशाला काढता? सर्वसामान्य जनता आता त्रासलेली आहे, त्यांचा थोडा तरी विचार करा अशीच अपेक्षा आहे।